हाय किटू. माझ्याशी बोलतोयस? येस माय डिअर सिस्टर, मी तुझ्याशी बोलतोय. आज सूर्य पश्चिमेला उगवलाय वाटतं. सूर्य आज माझ्यात उगवलाय, तजेलदार आणि चमकदार. नक्की सूर्यच उगवलाय का कुठली कळी खुलली आहे मनात, जी सूर्य मावळण्याच्या आधीच कोमेजून जाईल? किटू कसं आहे ना, मुळात माणसांनी पॉझिटिव्ह राहिलं ना की सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतात. मन तन सगळं कसं असं फ्रेश राहतं. अरे वा, आज खूप छान सुचतंय तुला. तू सुद्धा पॉझिटिव्ह राहशील ना तर तुलाही चांगलं सुचेल आणि आनंदी राहशील. आणि या आनंदाचं कारण सांगशील जरा? काही नाही विशेष असं काही नाही. ओके, नसेल सांगायचं तर राहू दे. ए किटो किटो, काय आहे ऍक्च्युली, हा आपला बिझनेस आता हळूहळू ग्रो होतोय ना, म्हणून मी जरा जास्त खुश आहे, कळतंय तुला. आणि हे तुझ्यासाठी. हे कशासाठी? बाळा, काल मी तुझ्याशी भांडलो ना, सॉरी. कार्तिक राजहंस आणि सॉरी. थँक्यू. आज सूर्य उगवलाच नाहीये की काय? सूर्याचं मला माहित नाही, बट तेरे भाई का चांद आज हंस पडा है. तू सूर्य चंद्रावरून खाली आहे जरा. डॅडला भेटून ये आधी, ते कधीपासून तुझी वाट बघतात. डॅड वाट बघतात. डॅड वाट बघतोय माझी? डॅड कुठे आहे? डॅड डॅड, ए मम्मा हे कोट घेऊन जा यार. तुमच्याच बाबतीत असं का व्हावं? तुमच्याकडे बघूनच तर आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी बळ मिळतं. म्हणूनच तर तुमची ही अवस्था आता बघवत नाहीये. या एका घटनेनं तुमच्या चेहऱ्यावरचं तेज, तुमची जिद्द, तुमचं सगळं काही हिरावून घेतलंय. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं पहिल्यासारखं होईल. तुम्हीच म्हणता ना की शेवटी विजय हा सत्याचाच होतो. काहीही झालं तरी हातपाय गाळून बसायचं नाही, लढत राहायचं. ही तुमची शिकवण तुम्हालाच विसरून कसं चालेल? देव करो तुमच्यात एक नवीन उमेद जागी होवो आणि ही उमेदच तुम्हाला यातून बाहेर पडण्याचं आणि या अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ देईल.